ज्या माणसाने नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि अनेक मुख्यमंत्र्यांना निवडणुका जिंकून दिल्या, तोच प्रशांत किशोर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडवणार आहे का? मुंबईत तब्बल 6 तास चाललेल्या एका गुप्त बैठकीनंतर सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर या बैठकीनंतर पार्थ पवार यांची ताकदही वाढणार असल्याचं बोललं जात आहे. नेमक्या त्या बैठकीत काय घडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता मोठे बदल होणार का? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहतात मराठी मंडळी. देशाच्या राजकारणात गेल्या 10-12 वर्षात जर एखाद्या निवडणूक रणनीतिकाराने सर्वाधिक जागा मिळवली असेल तर ते नाव म्हणजे प्रशांत किशोर. 2014 मध्ये नरेंद्र मोदींची निवडणूक मोहीम असो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा विजय असो, बिहारमध्ये नितीश कुमार असो, प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसोबत काम करून स्वतःची ओळख वेगळी निर्माण केली आहे. आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर चर्चेत आहे. एक कारण म्हणजे बिहारमधील अलीकडच्या पोटनिवडणुकीत त्यांची कामगिरी आणि दुसरं म्हणजे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत झालेली तब्बल 5 ते 6 तासांची बैठक. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीम मधील काही सदस्य उपस्थित होते. वरकरणी ही बैठक आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी होती, पण राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितलं की मागील काही बैठकींमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी अनेक सूचना देण्यात आल्या, मात्र त्या अपेक्षित पद्धतीने राबवल्या गेल्या नाही. त्यामुळे आगामी निवडणुका प्रभावीपणे लढायच्या असतील तर संघटनात्मक पातळीवर काही कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी मांडल्याची चर्चा आहे. यामागे त्यांनी एक महत्त्वाचं कारणही दिल्याचं सांगितलं जाते. सुनील तटकरे हे फक्त प्रदेशाध्यक्ष नाही तर लोकसभेचे खासदारही आहेत. संसदेत असे अधिवेशन सुरू असताना त्यांचा बराच काळ दिल्लीत राहावं लागलं. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभर सतत फिरून प्रत्येक जिल्ह्यातील संघटनात्मक कामांचा आढावा घेणं कठीण होतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांचं मत असल्याचं सांगितलं जात आहे की महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात प्रदेशाध्यक्ष हा पूर्ण वेळ संघटनेवर लक्ष देणारा नेता असावा. याशिवाय तटकरे कुटुंबातील इतर सदस्यांसाठी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. आदिती तटकरे मंत्री आहेत तर अनिकेत तटकरे आमदार आहेत. त्यामुळे विविध राजकीय जबाबदाऱ्यांमुळे संघटनेवर पूर्ण वेळ लक्ष देणं कठीण होत असल्याची चर्चा पक्षात आधीपासून होती, असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. या बैठकीत आणखी एक रंजक घटना घडल्याचं बोललं जात आहे. जय पवार यांनी प्रशांत किशोर यांना विचारलं की या सूचना तुम्ही आधी का दिल्या नाहीत. त्यावर प्रशांत किशोर यांनी या सूचना नवीन नसून मागील 2-3 दिवस बैठकीत दिल्या होत्या, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही असं उत्तर त्यांनी दिलं. आता या चर्चेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर सुनील तटकरे यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा निर्णय झाला तर तो नेता कोण असेल? याच मुद्द्यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. काही विश्लेषकांच्या मते नवीन प्रदेशाध्यक्ष हा पार्थ पवार यांच्या विश्वासातील नेता असू शकतो, कारण अलीकडच्या काळात पक्षातील अनेक संघटनात्मक निर्णयांमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः काही उमेदवारांचा निर्णय, तरुण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त आणि संघटनात्मक बदलांमध्ये त्यांचा सहभाग वाढल्याचा बोललं जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष निवडीतही त्यांचं मत निर्णायक ठरू शकतं असं अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र याचा अर्थ असा नाही की सुनील तटकरे यांचा पक्षातील महत्व कमी झालंय. उलट ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेते मानले जातात. पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आणि अनेक निवडणुकांमध्ये संघटना उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय. त्यामुळे त्यांच्या बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्ष नेतृत्वाला राजकीय आणि संघटनात्मक दोन्ही बाजूंचा विचार करावा लागणार आहे. आता या बैठकीत 3 मोठे प्रश्न उभे राहिले. पहिला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरंच प्रदेशाध्यक्ष बदलणार का? दुसरा, प्रशांत किशोर यांची रणनीती पक्ष पूर्णपणे स्वीकारणार का? आणि तिसरा, पार्थ पवार यांचा पक्षातील प्रभाव आणखी वाढणार का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात मिळतील. पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रशांत किशोर यांचा मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षात मोठे बदल झाले तर त्यांचं आश्चर्य वाटणार नाही. आता तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलायला हवेत का? प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा पक्षाला फायदा होईल का? आणि पार्थ पवार यांची भूमिका भविष्यात आणखी मजबूत होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.